हे अजितदादा एसीमध्ये गाडीमध्ये फिरत्या, मोठमोठे यांचे बंगले, यांच्या बाया मस्त आणि आपल्या बायाच्या अंगावर मास्क नाही राहिला. यांना म्हणा 2 दिवस कांदे लावायला पाठवा म्हणा तुमच्या घरच्यांना बायांना, आणि त्यांना तुम्ही पण या म्हणा पाणी भरायला हे ना हे वावरात पावडं घेऊन. हे करूच शकते नाही ना, हे आपले जीव जा गेले आहे का नाही. आपल्या शेतकऱ्याचे जीव जा गेले हे ताजे त्यांच्यामुळंच झाले हे. असं आता शरद पवारांना एकीकडे हे केलं, अजित पवार एकीकडे करतो असं. काका नमस्कार. काका अजितदादा 2 दिवसापूर्वी बोलले भाषणामध्ये की आत्तापर्यंत 3 वेळा कर्जमाफी झाली. शरद पवार साहेब, त्यानंतर BJP, त्यानंतर उद्धव ठाकरे. तर तुम्हाला फुकटची सवय लागली. आता फुकटची सवय लागायला कारण म्हणजे कसं आहे, शेतीमालामध्ये काय पुरवय ना त्याच्यामुळं हे आशा लागल्या गेले हे फुकटची. आणि तसं जर पाहिलं शेतीमाल व्यवस्थित निघाला, व्यवस्थित भाव मिळाला तर शेतकरी परतंत्र्यात जाण्याची काही गरज नाही. यांच्या भरोश्यावर तो जगू शकत नाही, तो स्वावलंबी राहील तो. पण इकडनं जर मार्केटमधूनच काही मिळत नाही मग त्याच्यामुळेच ही फुकटची आशा लागल्या गेली, बाकी काय. आणि फडणवीस तर मागे बोलले ते निवडणुकीत की शेतकऱ्याचा सातबारा करूया कोरा. आता तसं जर पाहिलं ना घोषणा त्यांना इलेक्शन पिरियडमध्ये करणंच आहे. मुख्यमंत्री खोटं बोलता का आणि फसवता का मग? आता तुम्हाला खरं सांगू तर क्षेत्र आहे ना, राजकीय क्षेत्र हे सगळे एका माळीचे मनी, सगळे एका माळीचे मनी म्हणा. आणि ते क्षेत्रच खोटं बोलण्याचं, फसव्या आश्वासनं देऊन सत्ता ताब्यात घ्यायच्या, पुढे मग ते सत्तेवर आल्यावर गण त्रास होतो ते पूर्ण करायला नाही होत. आता तुम्हाला शेती पण आहे का? शेती आहे ना. मग अजितदादा किती एकर क्षेत्र आहे? शेती 4.5 एकर शेती. अजितदादा बोलले की तुम्हाला फुकटची सवय लागली. तुम्हाला याच्यावर काय वाटतं? कर्जमाफी तुम्हाला 3दा-4दा दिली पण तुम्हाला फुकटची. अजित दादाला एकच सांगणं आहे, तुम्ही फुकट देऊ नका, पण आमचे कांदे किमान 3,000 रुपये तरी घ्या, सोयाबीन 6,000 रुपये तरी घ्या, कापूस 8,000 रुपये तरी घ्या, अशी आमची अपेक्षा आहे. आम्हाला त्यांचं फुकटचं गाजर काहीच नको आहे, फक्त आमच्या शेतीमालाला भाव चांगला द्यावा, आम्हाला त्यांचं काहीच भीक नको आहे, अशी आमची अपेक्षा आहे शेतकऱ्यांची. महत्त्वाचा विषय. आणि निर्यातीमध्ये आता सगळ्या पिकाचे भाव वाढले, पण म्हणजे पिकाचे नाही, म्हणजे समजा सोन्याचे भाव वाढतात, पेट्रोलचे भाव वाढतात, खादीचे भाव वाढतात, पण शेतमालाचे तुम्ही भाव वाढून देते. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये निर्यातीची बंदी लादता तुम्ही. लागते ना, मग त्याच्यामुळेच लागते ना. त्यावेळेस नेमकं काय काय शिकारता मग बळ्या बाबड्या शेतकऱ्याला ते सांगितलं पाहिजे. तेच करते ना, मग सरकारच करतं ना. बाबा अजितदादा बोलले की शरद पवारांच्या काळात पण कर्जमाफी झाली, भाजपच्या काळात पण कर्जमाफी झाली, उद्धव